शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कोणतीही अडचण नसताना देखील महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अगदी जास्त दिवस रखडला आहे। परंतु आता त्याच हप्त्याबरोबर महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांना अगदी चांगल्यापैकी बोनस ह्या नमो शेतकरी योजने संदर्भात द्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणतं बोनस हा महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना देणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही सरकार या विषयावर गंभीर चर्चा करायला तयार नाही। परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः अध्यक्षतेखाली आता मोठी मंत्रिमंडळाची बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आता त्यांनी मोठा निर्णय केलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार अशी मोठी घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, थोड्या दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, मी पैसे का म्हणतो, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता मोठी घोषणा केलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता म्हणजेच की 4000 रुपये आता सोबतच तुमच्या खात्यावर जमा करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांना 8 हप्ते मिळालेले आहेत, परंतु आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत कधीही मिळालेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, हा ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि तो निर्णय आता शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जरी सोबत पडले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी हा खूप मोठा लाभ होणार आहे। 4000 रुपये त्यांना मिळणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो, शेतकरी खुश होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही न्यूज ऐकून शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे, कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस 20 तारखेला आला त्यावेळेसच नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल असं सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं। त्यावेळेस देखील 4000 येणार होते, तर महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे की शेतकरी जर एकच वेळेस 4000 येऊ पाहत असतील तर आता आम्ही 2 हप्त्याचे सोबतच 4000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करू असा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि आता तो लवकरच निर्णय देखील होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा होणार आहेत। तर तुम्ही चिंता करू नका, आता या योजनेचा थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये होणार आहे। डीबीटीच्या मार्फत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नमोचा 9वा आणि 10वा हप्ता आता थेट तुमच्या खात्यावर लवकरच वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही अफवा देखील पसरल्या गेल्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा बंद पडलेला आहे, ही योजना बंद पडली आहे, आता या योजनेचा लाभ कोणालाही होणार नाही आणि आता ती योजना सुरू देखील होणार नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही आणि जोपर्यंत बीजेपी सरकार आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अफवावर लक्ष देऊ नका आणि या योजनेकडे लक्ष द्या, तर तुम्हाला आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले दिसणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने काही कामे देखील सांगितलेली आहेत, कारण की ते काम केल्याशिवाय महाराष्ट्र शासन पैसे वितरित करणार नाही। कोणते काम आहेत ते पाहूयात। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा देखील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी अद्यापही काढलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। तर तुम्ही हे सर्व कामे अचूकपणे पूर्ण करून घ्या आणि या योजनेच्या 4000 रुपयाचा अचूकपणे लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, डीबीटीच्या मार्फत तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत, थेट लाभ मिळणार आहे, त्यामुळे चिंता करू नका। संभाव्य तारीख देखील महाराष्ट्र शासनाने ही जाहीर केलेली आहे, ती तारीख म्हणजे 10 जुलै आहे। 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत अशी मोठी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही, सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू पाहायला मिळणार आहे, कारण की हा ऐतिहासिक निर्णय आहे। 2 हप्ते सोबत जमा करणं ही काही सोपी बाब नाही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकर तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।